हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायावर चर्चा करणार आहोत. या अध्यायाचं नाव श्रद्धात्रय विभाग योग. तर या अध्यायाची सुरुवात कशी झाली आणि का अध्याय बोलला गेला, तर त्यासाठी आपल्याला 16वा अध्याय बघावा लागेल. 16व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यह शास्त्रविधी उत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. की जो शास्त्रविधीचं पालन करत नाही तो आणि जो स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो तो या जगात आणि दुसऱ्या जगात जिवंत असताना आणि मेल्यानंतर सुख प्राप्ती करू शकत नाही. आणि म्हणून अर्जुना, तू शास्त्राच्या प्रमाणानुसार जीवन जग आणि त्यानुसार कार्य कर. आता अर्जुनाच्या मनात प्रश्न पडलाय, काही लोक असे असतात जी शास्त्रविधीचं पालन करत नाहीत पण कुणाची तरी पूजा करतात, पण श्रद्धेनं करतात. श्रद्धा ठेवतात पण शास्त्राच्या वचनावर श्रद्धा ठेवत नाहीत. कुणाची तरी पूजा करतात पण ती श्रद्धेनं करतात. त्यांची अवस्था काय होईल? आणि हेच अर्जुन 17व्या अध्यायात विचारतो की जेव्हा शास्त्रविधी उत्सृज्य शास्त्रवचन पालन तर करत नाहीये पण यजंते श्रद्धेयान्विता, श्रद्धेनं कोणाच तरी पूजन करतोय, त्यांची श्रद्धा काय आहे? तेषाम निष्ठा तुका कृष्णा सत्वम आहोरजस्तमा. त्यांची श्रद्धा जी आहे, त्यांची निष्ठा जी ती कशी आहे? सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, अशास्त्रिक आहे? नक्की काय आहे ती? आता त्याचा अर्थ नक्की काय? की शास्त्राच्या विरुद्ध पूजा करण्याचा अर्थ काय नक्की? तर शास्त्रामध्ये प्रामुख्यानं वर्णाश्रम धर्मामध्ये एकाच व्यक्तीची पूजा करण्यास सांगितली आहे, ते म्हणजे परमेश्वराची, ते म्हणजे कृष्णाची किंवा विष्णूची. वर्णाश्रमचार होता पुंसेन परपमान विष्णूर आराध्यते पंथा नान्यत्यातोष कारणम. आपल्या वर्ण आणि आश्रमाद्वारे उद्दिष्ट एकच आहे, फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाची किंवा विष्णूची पूजा करणं आणि त्यांना संतुष्ट करणं. श्रीमद भागवत मध्ये पण हा श्लोक येतो, अथ पुंभिर्जो श्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वानुष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. आपल्या कर्माद्वारे, वर्ण आणि आश्रमाच्या कर्माद्वारे संसिद्धिर हरितोषणम, भगवान हरींची, भगवान कृष्णाची, भगवान विष्णूची संतुष्टी महत्वाची आहे. मग ह्या विष्णूंची पूजा न करता, विष्णू संतुष्ट करता जे इतर देवी देवतांची पूजा करतात किंवा इतर वेगळ्या प्रकारची पूजा करतात, ज्यात देवी देवता असतील, त्यात भूतप्रेता असतील, त्यात आणि कोणी असतील, या जगातले नेते असतील, क्रिकेटर असतील, फिल्मस्टार असतील, ही सगळी जी उपासना आहे, पूजा आहे, कुठल्या प्रकारची आहे हा प्रश्न. पण ती श्रद्धेनं आहे, त्या श्रद्धा आहे, त्यात कुठल्याही प्रकारे करायची पण करायची गोष्ट नाहीये. खूप निष्ठेनं श्रद्धेनं केलेली पूजा आहे. ही कुठल्या प्रकारची पूजा आहे हा प्रश्न अर्जुन भगवंतांना या अध्यायात विचारत आहे. आता भगवंत सुरुवात करतात की 3 प्रकार श्रद्धा आहेत. त्रिविधा भवते श्रद्धा दहीनाशम स्वभावजा. कुठलाही व्यक्ती जन्म घेतो तो 3 प्रकार श्रद्धे जन्म घेतो. कुठल्या श्रद्धा त्या? सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि त्यातला भेद काय तो? एक सात्विका, राजसिक, तामसिक तेषाम भेदम इम विष्णू. मग आता एखादा व्यक्ती कुठल्या प्रकारे श्रद्धेमध्ये आहे कसं ओळखायचं? तो सात्विक श्रद्धेमध्ये आहे, राजसिक मध्ये आहे, तामसिक मध्ये आहे? सो भगवंत सांगतात, सत्वानुरूप सर्वस्य श्रद्धा भवति भारता श्रद्धामयम पुरुषो यो यो श्रद्धा स एव सा. त्यामध्ये भगवंत म्हणतात की ज्या प्रकारे स्वभाव घेऊन व्यक्ती जन्माला येतो, व्यक्ती सत्वगुणात जन्माला असेल तर साहजिकच त्याची श्रद्धा सत्वगुणी असेल. व्यक्ती रजोगुणात जन्माला असेल, साहजिकच त्याची श्रद्धा रजोगुणी असेल. सत्वानुरूप सर्वस्य. आणि तमोगुणात जन्माला असेल तर श्रद्धा ही तमोगुणी असेल. सो ज्या प्रकारचे गुण घेऊन तो जन्माला आलाय, ज्या प्रकारच्या गुणांमध्ये तो आहे, तरी श्रद्धा ही साहजिकच त्याच प्रकारची असेल. आणि मग भगवंत उदाहरण देतात की सात्विक जो कोणाची पूजा करतात, राजसिक कोणाची पूजा करतात, तामसिक कोणाची पूजा करतात. यजन्ते सात्विका देवान यक्षा रक्षांसि राजसान प्रेतान भूतगणांश्चन्ये यजन्ते तामसा जना. ही जे सात्विक लोक आहेत ते देवतांची पूजा करतात. आता ही जरी देवतांची पूजा सात्विक लोक करतायत तरी पण देवतांची पूजा करणं हे शास्त्र संमत नाही. का बरं असं म्हणलं की देवतांची शास्त्र संमत आहे? का बरं? देवतांची पूजा ही गुणामधली श्रद्धा आहे, ती शास्त्रीय श्रद्धा नाहीये. कारण शास्त्र एकच गोष्ट सांगतात, विष्णूंची पूजा करा. पण तुम्ही म्हणा असं कसं म्हणता तुम्ही? अरे वेदांमध्ये गणपती पूजा सांगितली कशी करायची,
वेदांमध्ये देवीची पूजा कशी करायची सांगितली आहे, वेदांमध्ये शंकराची पूजा कशी करायची सांगितली आहे, वेदांमध्ये इतर इंद्राचे, चंद्राचे, वरुणाचे, अग्नीची पूजा कशी करायची सांगितली आहे. मग शास्त्रात सांगितली आहे आणि शास्त्र मत नाही, त्याचा काय अर्थ आहे? तर याचा अर्थ असा आहे की समजा आपण शास्त्रांना विचारलं कुणाची भक्ती करायची, कुणाची पूजा करायची, शास्त्र काय उत्तर देतील? फक्त विष्णूची किंवा कृष्णाची पूजा करायची. पण एखाद्याची इच्छा आहे गणपतीची पूजा करायची, एखाद्याची इच्छा आहे दुर्गाची पूजा करायची, एखाद्याची इच्छा शंकराची, इंद्राची, वायूची, अग्नीची, शैनीची, या देवतांची पूजा करायची. आणि आपण शास्त्राने विचारलं की मला या देवतांची पूजा करायची आहे काही भौतिक लाभासाठी. देवतांची पूजा काय करतात लोक? आपण 7व्या अध्यायात पाहिलं, भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी. ती कशी योग्य प्रकारे करायची? मग शास्त्र सांगतात तुम्हाला जर देवतांची पूजा करायचीच असेल ना तर ती तुमच्या मनाप्रमाणे न करता जी पद्धती आम्ही देतो आहोत त्याप्रमाणे करा. ओके, तुम्हाला देवतांची पूजा करायची ना, ही पद्धती आम्ही दिली आहे, या पद्धतीनुसार देवतांची पूजा करा. सो इनडायरेक्टली त्या देवतांच्या पूजेच्या माध्यमातून हळूहळू शास्त्रांची इच्छा आपण भगवंताच्या पूजेपर्यंत, भगवंताच्या भक्तीपर्यंत द्यावं. म्हणून जनते सात्विका देवान, जे राजसिक लोक आहेत यक्ष राक्षस लोकांची पूजा करतात, त्यांना धनप्राप्ती करायची यक्ष लोकांची पूजा करतात, राक्षस लोकांची पूजा करतात. आणि जे तामसिक लोक आहेत ते तांत्रिक मंत्रिक प्रेतान भूतगणांशाने ते भूतप्रेतांची पूजा करतात. जे खेडेगावात तांत्रिक मंत्रिक असतात, जे काही तंत्र मंत्र यंत्र करून लोकांना वश करायचा प्रयत्न करत असतात, ती लोक जे असतात ते भूतगण, प्रेतगण, ब्रह्मराक्षस यांना कंट्रोल करणारे लोक असतात, ते अशा प्रकारची पूजा करत असतात. आता साहजिकच जे शास्त्रांचं पालन करत नाहीत त्यांच्या क्रियेमध्ये काय दिसतं? अतिरेक दिसतो काय काही गोष्टींमध्ये. आणि तेच भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत की अशास्त्र विहितम घोरम, काही घोर तपस्या लोक आपल्या मनाप्रमाणे विम्झिकल, इंग्लिशमध्ये म्हणू आपण विम्झिकल काही तपस्या करायला जातात. शास्त्र संमत नाहीये. ठीक आहे, काय असतं त्यामध्ये? अहंकार असतो, मी तपस्या करतोय, ताकद असते, अहंकारम बलयुक्तम कामराग बलान्विता, त्यात जबरदस्ती असती. आणि अशा प्रकारची तपस्या कुठली? तर उदाहरणार्थ काही कुंभमेळ्यात जर तुम्ही गेलात तसे भरपूर लोक असतात. काही माणसं असे असतात एखाद्या वर करून बसलाय, 20 वर्ष हात खाली केलेलंच नाही, सगळे हाड दिसतात हातावरती, नख एवढे वाढलेत. तर शास्त्रामध्ये असं कुठे सांगितलं की असं हात करून तुम्ही तपस्या करा. पण मला माझी इच्छा आहे, मला एखादी गोष्ट पाहिजे, फक्त असा हात करून ठेवणार. काही लोक संपूर्ण शरीर सुयांनी गोंदवून घेतात, खेडेगावात पाहतो आपण. कुठेही शास्त्र सांगितलं असं काय करून ठेवा. काही लोक आपलं शरीर लटकवून ठेवतात, घुसवतात सुई, लटकवून ठेवतात कुठेतरी, शरीरात सुई घुसून शरीर लटकवून ठेवतात. हे जे अशा प्रकारे तपस्या आहे, ही सगळी ही अहंकारायुक्त, शास्त्रांच्या विरुद्ध आणि अत्यंत भयानक उग्र अशी तपस्या आहे. अशा प्रकारची तपस्या शरीराला कष्ट देतीच, पण जे शरीरात भगवंत बसले त्यांनाही फार त्रास होतो. मामच्यावंत शरीरस्थम, मी शरीरात जो बसलो आहे मलाही तपस्या खूप त्रास होतो. आणि तपस्या आसुरी आहे, ही शास्त्र संमत नाही, आणि हे करून काहीही फायदा होत नाही. म्हणून शास्त्रांचं पालन करणं आवश्यक आहे. आता साहजिकच ज्यांची श्रद्धा ही शास्त्रीय नाहीये, ज्यांची श्रद्धा ही सत्वगुणी, रजगुणी, तमगुणी आहेत, त्यांची कार्य कशी असतात, त्यांचा आहार कसा असतो, त्यांचं यज्ञ कसं असतं, त्यांची तपस्या कशी असती, आणि त्यांचं दान कसं असतं, जेवढं आपल्याला कळावं की कुठली श्रद्धा शास्त्रीय आहे आणि कुठली श्रद्धा शास्त्रीय नाही. हा भेद भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतायत. सो भगवान सांगतात आहार. सगळ्यात पहिला सत्वगुणी लोक जे असतात, जे श्रद्धा ही सात्विक आहे, जे देवतांची पूजा करतात, त्यांचा आहार कसा असतो, जे राजसिक लोक आहेत त्यांचा आहार कसा असतो, जे तामसिक लोक आहेत त्यांचा आहार कसा असतो. सगळ्यात सत्वगुणी लोकांचा आहार कसा असेल तर आयु सत्व बलारोग्य सुखम प्रीती विवर्धनम हृष्ट्या रस्या स्निग्धा स्थिरा हृष्ट्या आहारम सात्विकम प्रिया. सो आयु सत्व बला आरोग्य, सो ज्यांचा जो आहार आयुष्य वाढवणारा आहे. बघा आहारात वेगळे फरक आहेत. जो आहार आयुष्य वाढवणार आहे, सत्व वाढवणार आहे, म्हणजे सत्वात आणणार आहे, ताकद वाढवणार आहे आणि आरोग्य सुधारवणार आहे, हा आहार जो आहे सात्विक आहार आहे. तो कसा असतो? रसयुक्त असतो आहार, त्यात रस असतो, स्निग्ध असतो, स्निग्ध दुधाच्या पदार्थांनी युक्त. सगळे दुधाचे पदार्थ आहेत, दूध, दही, तूप, लोणी, हे पदार्थ कसे आहेत? स्निग्ध पदार्थ आहेत, पौष्टिक पदार्थ, जे
तर सत्व ज्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, आणि असा आहार जो आहे हा सुखम प्रीतिवर्धन, हा आनंद वाढवणार आहे, हा लोकांना सुख प्रदान करणार आहे. जो शाकाहारी आहार जो आहे, जो पण भारतीय पद्धतीत शाकाहारी आहार करतो, भात पोळी भाजी आमटी, हा आहार जो आहे दुधाचे पदार्थ, हा जो आहार सात्विक आहारात गणला जातो. आता राजसिक आहार कसला आहे? रजोगुणी लोकांची श्रद्धाची जी रजोगुणी आहे त्यांचा आहार कशाप्रकारे असतो? कटू आम्ल लवणाट उष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिन आहार राजस स्पृष्टा दुःख शोकमय प्रद. अति तिखट, अति आंबट, अति खारट, दाह करणारा, अति ताप देणारा आहार जो आहे हा राजसिक आहार आहे. कधी काय काय लोकांना इच्छा असते अत्यंत मसालेदार तिखट पदार्थ, आजचे जंक फूड पाहतो आपण, पिझ्झा बर्गर, जे काय बाहेर जंक फूड असतात त्यात अति तिखट अति मसाले, मॅगी, हे पदार्थ कसे एका प्रकारे आणि मसाला मारून केलेले सगळे तामसिक, मसाला मारून केले एका प्रकारे मांसाहारी पदार्थ, अति मसाले मारून अति तिखट मारून केलेले पदार्थ कसे आहेत? मासे खाण्यात माशात अति मीठ मारलेलं असतं, अति तिखट मारलेलं असतं. हे राजसिक अन्न आहेत. आणि हे असं अन्न काय करतं? शरीराचा दाह करतं, शरीरात जाळ उत्पन्न करतं, आपल्या मलत्सरण करीत जाळ उत्पन्न करतं, त्याने दुःख देणार आहे, ते शोक प्रदान करणार आहे, दुःख शोकमय प्रदा. तो आहार घेतला की व्यक्ती दुःखी होतो, तो संतुष्ट राहत नाही, तो समाधानी राहत नाही, सुखी राहत नाही. आता हे जर राजसिक झालं, तामसिक लोकांचं अन्न कसं असेल? खूप महत्वाचं श्लोक आहे. तामसिक लोकांचं अन्न कसं असेल? ठीक आहे. यातयामं गतरसम पूती पर्योचितम चयत उच्चिष्टम अपि चामेध्यम भोजनम तामसा प्रियम. जे अन्न 3 तासापूर्वी खायच्या आधी 3 तासात शिजलेलं अन्न आहे, शिळं अन्न, हे तामसिक अन्न आहे. सकाळी शिजवलं रात्री खाल्लं, अन्न कुठलं आहे? तामसिक आहे. कधीही आपण अन्न 3 तासानंतर खाऊ नये. मला जर 12 वाजता जेवायचं तर अन्न मॅक्सिमम 10 वाजेपर्यंत शिजलेलं असलं पाहिजे. सकाळी 7ला अन्न शिजवलं 12 वाजता खाल्लं, हे अन्न तामसिक झालं. यात याम गतरसम, ज्याच्यामध्ये कुठलाही रस नाहीये. पूती पर्योचितम चयत, ज्याला दुर्गंधी येते, ज्या अन्नाला दुर्गंधी येते, वास मारते, कांदा लसूण, नॉनव्हेज. आपण नॉनव्हेजच्या बाजारात गेलो, नॉनव्हेज चिकनच्या बाजारात गेलो, सुगंध येतो का तिथं? दुर्गंधी मारत असतं. मच्छी बाजारात गेलो आपण, दुर्गंधी असती, दुर्गंधयुक्त अन्न. कांद्याला कसा असतो? दुर्गंध असतो, लसणाला दुर्गंध असतो. पूती पर्युचितम चेत उच्चिष्टम, दुसऱ्याच उष्ट अन्न खाणं. अपि चामेध्यम भोजनम तामसा प्रियम. अशा प्रकारचं अन्न हे तामसिक अन्न आहे, ज्यामध्ये दुसऱ्याचं उष्ट खाणं, मांस खाणं, कांदा खाणं, लसूण खाणं, शिळं अन्न खाणं. फक्त उष्ट अन्न कुठलं खायला अलाउड आहे? भगवंताचं उष्ट खायला अलाउड आहे. आणि शुद्ध भक्तांच्या ताटातलं उष्ट आपण खाऊ शकतो. एखाद्या शुद्धोत्तम जेवण केलं आणि ताटात काय अन्न उरलं तर त्यानं उष्ट नसतं, त्यात खूप शक्ती असती. का भक्तांचे गुण त्या अन्नात गेलेले असतात आणि त्या अन्न आपण खाल्लं तर आपल्या भक्तीमध्ये फायदा होतो. पण ते शुद्ध भक्तांचं अन्न सोडून इतर कुठल्याही माणसाचं अन्न खाणं उष्ट, हे तामसिक अन्न आहे. सो भगवंतांनी सांगितलं कुठल्या प्रकारचा आहार आपला असला पाहिजे, कुठल्या प्रकारचं जेवण आपलं असलं पाहिजे, कुठल्या प्रकारचा आहार, कुठल्या प्रकारच्या गुणाचा विकास होईल. साहजिक सत्वगुणाचा विकास आपला करायचा आहे आणि सत्वगुणात विशुद्ध सत्वात जायचं आहे. देवतांची पूजा सत्वगुणात आहे आणि परमेश्वराची पूजा विशुद्ध सत्वात आहे. पण आपल्याला आधी सत्वात तर आलं पाहिजे. आपण सत्वात आलो तर आपला आनंद वाढेल, सुख वाढेल आणि अशा आनंदात सुखात पोषण असलेल्या गोष्टीमध्ये आपण अधिक प्रकारे चांगल्या प्रकारे भगवंताची भक्ती करू शकू आणि भगवंताच्या अधिक लवकर जवळ जाऊ शकू. आता आहार झाला. आता पुढचा घटक आहे यज्ञ. की सत्वगुण यज्ञ कुठला, रजगुण यज्ञ कुठला आणि तमोगुण यज्ञ कुठला. कोणत्या यज्ञाला सत्वगुण यज्ञ म्हणायचं? तर जो यज्ञ केवळ आणि केवळ शास्त्र विधीनुसार केला जातो, पण कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेविना, केवळ माझे कर्तव्य यज्ञ करणं म्हणून, सेवा करणं माझं कर्तव्य आहे, या कर्तव्य भावनेने जो यज्ञ केला जातो हा सात्विक यज्ञ असतो. त्या यज्ञामध्ये योग्य प्रकारे दक्षिणा दिली जाते, शास्त्राला आधार नसतं, योग्य गुरुकडनं ते ऐकलेलं असतं आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यामध्ये नसते. राजसिक यज्ञ काय असेल? ज्याच्यामध्ये कोणत्या तरी फळाची अपेक्षा आहे. मी जर यज्ञ केला तर मला हे फळ मिळेल, मी जर यज्ञ केला तर मला मुलगा होईल. बरेचदा काही जोडपी अशी असतात ना, मुलं होत नाहीत.
पण ते पुत्र कामेष्टी यज्ञ करतात, मला मुलगा व्हावा म्हणून यज्ञ करतात, काहीतरी अपेक्षा आहे त्यामध्ये, मला भरपूर चांगली नोकरी मिळू दे, चला मी यज्ञ करतो. बरेच लोक लग्न होत नाही म्हणून यज्ञ करतात, विशिष्ट पूजा करतात, विशिष्ट प्रकारचं अनुष्ठान करतात. हे यज्ञ कसले आहेत? राजसिक यज्ञ आहेत. आणि असे यज्ञ कसे असतात? असे यज्ञ हे थोडे रागारागाने केले जातात, मला पाहिजे म्हणून मी करतोय, आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे निस्वार्थ नसते. आणि तिसरा प्रकारचे तामसिक यज्ञ. तामसिक यज्ञ म्हणजे काय आहे? तर तामसिक म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध विचार करून, योग्य प्रकारे मंत्रोच्चारण न करता, योग्य प्रकारे दक्षिणा न देता जो यज्ञ केला जातो तो तामसिक यज्ञ. योग्य मंत्र नाहीत, शास्त्रामध्ये उल्लेख नाहीये, योग्य व्यक्तीकडनं ऐकत नाहीये, आणि त्या यज्ञाचं उद्दिष्ट काही कळलेलं नाहीये, आणि कुठल्या प्रकारे दक्षिणा दिलेली नाहीये, असा यज्ञ हा तामसिक यज्ञ म्हणून गणला जातो. आता यज्ञ झालं. आता तपस्या. की सात्विक तपस्या काय, राजसिक तपस्या काय, आणि तामसिक तपस्या काय. पण हे जाणण्याआधी तपस्या कुठल्या कुठल्या गोष्टींची असती हे भगवान सांगतायत. की 3 गोष्टी तपस्या महत्वाची आहे. शरीराची तपस्या, वाणीची तपस्या, आणि मनाची तपस्या. या तिघांची तपस्या काय आपण पहिलं जाणलं तर मग ती सात्विक तपस्या काय, राजसिक काय, आणि तामसिक आपल्याला कळेल. तर आपण पहिलं जाणून घेऊया की या 3 तपस्या काय असतात. शरीराची तपस्या म्हणजे काय? शरीराद्वारे तप करणं. ह्याचा अर्थ काय? दैव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसांश शारीरम तप उच्यते. सगळं तपस्या म्हणजे काय? तपस्या म्हणजे अशी गोष्ट करणं जी आपल्याला करायची नाहीये. व्यवस्थित बघा, अशी गोष्ट करणं जी आपल्याला करायची नाहीये, अशी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी आपल्याला इच्छा आहे, जी प्राप्त करायची आपल्याला इच्छा आहे. उदाहरणार्थ, मला परीक्षेत चांगले मार्क पाहिजेत. उद्दिष्ट काय आहे? परीक्षेत चांगले मार्क पडणं. आता त्याला तपस्या काय आहे? भरपूर अभ्यास करणं, जरी मला करायची इच्छा नाहीये. सो अशी गोष्ट करणं जी मला करायची इच्छा नाही, मला अभ्यास करायची इच्छा नाहीये, पण अभ्यास केला पाहिजे. काय प्राप्त करण्यासाठी? मला चांगले मार्क पाहिजे, जी मला इच्छा आहे मार्क करायची. तर चांगले मार्क प्राप्त करण्यासाठी अभ्यास करायला नाही, तपस्या आहे, जी मला करायची इच्छा नाहीये. मला जर चांगला अभिनय करायचा आहे, चांगला नट व्हायचा आहे, तर माझी फिगर, माझं शरीर चांगलं मेंटेन पाहिजे, आणि तसं मला चांगलं डायटिंग केलं पाहिजे. मला पाहिजे तसं गोड पदार्थ खाता येणार नाही, ही तपस्या आहे. मला जर पळायचं आहे तर मला अनावश्यक पदार्थ खाऊन चालणार नाही, कारण अनावश्यक पदार्थ खाल्ल्यामुळे माझी चरबी वाढेल, आम्ही वेगाने पोहोचू शकणार नाही, ही तपस्या आहे. सो शरीराची तपस्या काय आहे? तर दैव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम. सो व्यक्तीला लोकांसमोर वाकायची इच्छा नसती, व्यक्ती लोकांची सेवा करायची इच्छा नसती, पण शारीरिक तपस्या काय? या शरीरात आपण काही लोकांची सेवा केली पाहिजे. देवतांची, द्विज ब्राह्मणांची, गुरुची, प्राज्ञ म्हणजे विद्वान लोकांची, आई वडिलांची. मी लोकांसमोर का वाकू? मला अहंकार आहे, मी का वाकू? मी त्यांची सेवा का करू? त्यांना वाकून नमस्कार का करू? वाकायला खूप नम्रता लागते, अहंकार असतो. सो वाकणं लोकांसमोर नम्र राहणं. कोणासमोर? देवतांसमोर, गुरुसमोर, ब्राह्मणांसमोर, आणि भक्तांसमोर, आणि पूज्य लोकांसमोर, विद्वान, पूज्य, आई वडिलांसमोर. शौच, शरीर स्वच्छ ठेवणं. लोकांना आंघोळ करायला फार कंटाळा येतो. हॉस्टेलमध्ये पाहतो आपण 32 लोक आंघोळ करत नाहीत, आठवडा लोक आंघोळ करत नाहीत, घाणेरडे जातात, स्प्रे मारतात. का? लोक परफ्यूम मारून काय येतात? आंघोळ न लपवायची असते ना, दुर्गंधी शरीर लपवायची असते. शौचम आर्जवम, साधं जीवन जगणं. प्रत्येकाला फॅशनेबल जीवन जगायचं आहे, पण साधं राहणं, सिंपल राहणं, अंतर्बाह्य सरळ राहणं फार अवघड आहे. बरेच लोक असे असतात, आत एक बाहेर एक. हिंदीमध्ये गाणं आहे ना, ये अंदर क्या है बाहर क्या, ये सब कुछ पहचानते, पब्लिक है सब जानती है. अवस्था प्रत्येकाची असते, दाखवायचे जात वेगळे, खायचे जात वेगळे, पण साधं राहणं ही तपस्या आहे. ब्रह्मचर्याचं पालन करणं. ब्रह्मचर्य म्हणजेच आयडियल ब्रह्मचर्य म्हणजे काय? कुठल्याही प्रकारे तो मैथून करत नाही. कर्मणा मनसा वाचा सर्वावस्था सर्वदा सर्वत्र मैथून त्याग ब्रह्मचर्यम प्रचक्षते. तो कर्म बॉडीद्वारे, मनाद्वारे, शरीराद्वारे, मनाद्वारे आणि वाच्याद्वारे सेक्स लाईफ, मैथून क्रिया करत नाही. अहिंसा करणं.
कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्राण्याची हिंसा न करणं ही शरीराची तपस्या आहे. नॉनव्हेज न खाणं ही शरीराची तपस्या आहे. कोणाला खायची इच्छा, कोणालाही खायची इच्छा नसती, प्रत्येकाला नॉनव्हेज खायची इच्छा असती, पण न खाणं ही तपस्या आहे शरीराची. आता वाणीची तपस्या काय आहे? अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रेमहितं चयत स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. आपली वाणी कशी असली पाहिजे? अनुद्वेगकरम. आपल्या बोलण्यामुळं कुठलाही व्यक्ती उत्तेजित होता कामा नये. साधारणपणे आपण कसं बोलत असतो? आपल्या बोलण्यामुळे कोण ना कोण चिडत असतं, कोणाकडे राग येत असतो, कोण ना कोण दुखवलं जात असतं. पण आपलं बोलणं असं असलं पाहिजे की आपल्या बोलण्यामुळं कुठलाही व्यक्ती दुखावला गेला नाही पाहिजे. सोपं नाहीये, अवघड आहे फार. मग तपस्या आहे वाणीची. अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम. बर, कुणाला दुःखाचं काही खोटं बोलायचं का? नाही. कोणाला फुगवायचं का अहंकारनं? जसं एखाद्या व्यक्ती पाय तुटला एखाद्या व्यक्तीचा, आपण त्याला म्हणलं, अरे तू काय सुंदर पळतोस, तू पळ जोरात, तू पळ जोरात. अरे तर पाय तुटलाय, तुझा असं म्हणतो का सुंदर पळतो म्हणून? त्याला त्याचं गुणगान करायचं म्हणून? नाही. सत्यम. आपलं बोलणं उद्वेगकारक असता कामा नये, पण सत्य पण असलं पाहिजे. प्रियम. उद्वेगकारक असता कामा नये, सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे. आणि स्वाध्यायाभ्यसनं चैव. ते वेदांच्या आधारावर असलं पाहिजे. आणि म्हणून वेदांचा अभ्यास करणं, वैदिक वाणीचा उच्चार करणं, वैदिक श्लोकांचं उच्चारण करणं ही वाणीची एक तपस्या आहे. तपो वाङ्मयं तपोच्यते. आपण सुंदर उदाहरण पाहूया सॉक्रेटिसचं. एकदा सॉक्रेटिसकडे व्यक्ती आला आणि त्याला म्हणला, मला तुझ्या मित्राबद्दल काही सांगायचं आहे. सगळ्यात पहिला तो म्हणला, तू जे काय सांगतोस ते खरं आहे का? सत्यम. तो म्हणला, मला माहित नाही. पण तू जे सांगतोस ते खरं नाहीये तर मला ऐकायची अजिबात इच्छा नाहीये. पहिला फिल्टर म्हणतात, पहिलं गाळणं. त्याला म्हणतात 3 गाळण्यांची परीक्षा. पहिलं गाळणं काय? तू सांगतो खरंच नाही, तुला माहित नाही, तर मी काय ऐकवते? ओके, असं मानू की तू म्हणतोस तर खरं आहे. आता तू जे सांगणार आहेस ते त्याच्याबद्दल चांगलं सांगणार आहेस का वाईट सांगणार आहेस? तो म्हणला वाईट सांगणार आहे. माझ्या मित्राला मला वाईट ऐकायची इच्छाच नाहीये. दुसरं गाळणं, मी तुझं काय ऐकू? तो माझा मित्र आहे, त्याबद्दल वाईट काय ऐकू? तो सत्य पण नाही आणि प्रिय पण नाही. दुसरं गाळणं. ओके, असं आपण कल्पना करू, तू सांगतो सत्य आहे, ते प्रिय पण आहे, पण तिसरं गाळणं, थर्ड फिल्टर, की तू जे सांगणार आहेस ते सर्वांच्या हिताचं आहे, त्याच्या आणि माझ्या हिताचं आहे का त्याच्या आणि माझ्या हिताचं नाहीये? तो म्हणला हिताचं नाहीये, ते सत्य नाहीये, ते चांगलं नाहीये आणि ते हिताचं पण नाही, मला ते ऐकायचं नाही. त्याला म्हणतात 3 गाळण्यांची परीक्षा. जो आपल्या जीवनात 3 गाळण्यांची परीक्षा लावू शकतो त्याला म्हणतो खऱ्या अर्थानं वाणीची तपस्याचं पालन करत आहे. आता शरीर झालं, वाणी झाली, तर मन सर्वात अवघड. मनाची तपस्या काय? मनःप्रसादात् सौम्यत्वं स्थैर्यं आत्मविनिग्रहं भाव संशुद्धी इत्येत तपो मान समुच्यते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मनाची तपस्या काय आहे? मनाला काय इच्छा नाही करायची. मनाला अजिबात संतुष्टी नकोय. सतत मनाला काही ना काहीतरी पाहिजे 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 पाहिजे. जे काही समोर येईल मन संतुष्ट राहत नाही. एखादी गोष्ट घेत, उदाहरणार्थ आपण अभ्यास करतोय, थोडा अभ्यास केला, मन म्हणतं आता बास झालं, मला पिक्चर पाहायचा आहे. पिक्चर पाहायला बसलो, मन म्हणतं आता बास झालं पिक्चर, खेळायचं आहे, खेळायला गेलं मन म्हणतं बास आता मला झोपायचं आहे. सो आपलं मन एका गोष्टी संतुष्ट राहत नाही. मन प्रसादात सौम्यत्वम. आपल्याला आपलं मन संतुष्ट ठेवणं, जे मिळेल त्यामध्ये, ही मनाची तपस्या आहे. स्थैर्यम, मन स्थिर ठेवणं. आत्मविनिग्रहम, मन आपल्या ताब्यात ठेवणं. भाव संशोधित, मन शुद्ध ठेवणं. या 4 गोष्टीकडे म्हणजे मनाची तपस्या आहे. आता शरीर तपस्या कळली, वाणीची तपस्या कळली, मनाची तपस्या कळली. आता आपण 3 गुणांमध्ये तपस्या काय पाहूया. साधिक सत्वगुणी तपस्या काय असेल? जी तपस्या शास्त्राला धरून आहे आणि जी तपस्या केवळ आणि केवळ भगवंतांना आनंद देण्यासाठी केली जाते, ती सत्वगुणी तपस्या आहे. त्यात कुठलाही भौतिक लाभ नाही. रजोगुणी तपस्या कोणती? ज्या तपस्येमध्ये काहीतरी भौतिक लाभ पाहिजे आणि जी तपस्या काही राजकीय कारणासाठी केली जाते, जी तपस्या इच्छा नसताना केली जाते, जी तपस्या शास्त्रविरेध केली जाते, त्याच्या मनाप्रमाणे केली, ती राजसिक तपस्या. काही लोक राजकीय कारणासाठी उपास करतात. उदाहरणार्थ महात्मा गांधी उपास केला होता पाकिस्तानला 55 कोटी मिळत म्हणून. हा उपास
ही तपस्या ही राजकीय स्वरूपाची होती. आरक्षण पाहिजे लोक उपवास करतात, तपस्या करतात. ही तपस्या कुठली आहे? राजकीय स्वरूपाची आहे. ही राजसिक तपस्या आहे. आणि तामसिक तपस्या म्हणजे काय? ज्या तपस्येमध्ये केवळ आणि उद्देश आहे लोकांना त्रास देणं, स्वतःचं शरीर आणि लोकांच्या शरीराला त्रास देणं, लोकांचा संहार करणं, लोकांना दुःख देणं, आणि त्यात लोक तपस्या करतायत. ही तपस्या तामसिक स्वरूपाची तपस्या आहे. रावणानं केली तपस्या, हिरण्यकशिपूने केली तपस्या, राक्षस लोक तपस्या करतात हजारो वर्ष. ही तामसिक स्वरूपाची तपस्या असते. या तपस्येद्वारे त्यांना लोकांना छळायचं असतं, जगाला त्रास द्यायचा असतो. आता यज्ञ झालं, तपस्या झाली, आता दान. सो 3 प्रकारचे दान आहेत: सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान. सात्विक दान म्हणजे काय? तर जे दान योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य व्यक्तीला, शास्त्राला अनुसरून दिलं जातं ते दान आहे सात्विक दान. आणि ज्या दानामध्ये कोणत्याही प्रकारच्या परोपकाराची, प्रत्युपकाराची इच्छा नसती, ते केवळ द्यायचं म्हणून दिलं जातं. दुसरं दान जे आहे ते राजसिक दान आहे. त्यामध्ये काय साहजिकच असणार आहे की मला काहीतरी मी दान देतोय, मला काहीतरी परिणाम पाहिजे, मला काहीतरी फळ त्यात पाहिजे, किंवा माझी प्रशंसा झाली पाहिजे, माझं कौतुक झालं पाहिजे. या प्रकारचं दान कुठलं आहे? राजसिक आहे. बरेच लोक दान देतात, मंदिराला देतात 1000 रुपये, पण इच्छा काय असती? मोठी पाठी लावावी, या या व्यक्तीने दान दिलं आहे. आपण राजकारणानं पाहतो, एक कुठेतरी कचरा कोंडी बांधतात चौकामध्ये कुठेतरी, आणि वरती पाठी देतात, या आमदाराच्या निधीतून, या खासदारातून ही कचरा कोंडी बांधली. असं एवढी कचरा कोंडी असं होतं बघायला गेलं तर. या प्रकारचं दान काय आहे? राजसिक दान. प्रशंसा पाहिजे किंवा काहीतरी लाभ पाहिजे, काहीतरी मला मिळालं पाहिजे. ठीक आहे. कर्णाने दिलं दान कसं होतं? राजसिक होतं. कर्णाला काय पाहिजे होती? कर्ण दानशूर नव्हता ऍक्च्युली, कर्ण राजसिक दानी होता. तो दान करायचा, पण त्या बदल्यात त्याला कौतुक पाहिजे होतं, प्रशंसा पाहिजे होती, म्हणजे दान राजसिक दान होतं. आणि तामसिक दान अपात्र व्यक्तीला अयोग्य वेळी, अयोग्य ठिकाणी, अत्यंत लोभी, अत्यंत इच्छा नसताना, अत्यंत रागीटपणे दिलं दान जे आहे तामसिक दान. सो बरेच जण मुंबईत पाहतो आपण, अनेक भिकारी असतात, आंधळे असतात, पांगळे असतात, जे भीक मागत असतात. आपण त्यांना काय पैसे टाकले, आपल्याला माहिती आहे दान कुठं झालंय. अशी एक मोठी लॉबी आहे मुंबईमध्ये, जी त्या भिकाऱ्यांचं दान कलेक्ट करती आणि त्याचा वापर अत्यंत चुकीच्या कामात, स्मगलिंगमध्ये, दारूमध्ये, नशेमध्ये करती. तर अशा प्रकारे दान करणं हे खूप भयानक दान आहे, तामसिक दान ठरतं. आपण समजा कोणाला दान दिलं आणि त्या दानाचा वापर त्यांना सिगरेट पिण्यासाठी, दारू पिण्यासाठी, मांस खाण्यासाठी केला, तर आपण त्यावेळेला दान हे तामसिक दान ठरतं. आपल्याकडे कोणी मागितलं भिकाऱ्यानं, आपण द्यायचं का नाही? द्यायचं. काय द्यायचं? त्याला प्रसाद द्यायचा. आपण त्याला प्रसाद दिला की प्रसाद कोणाला देऊ शकत नव्हतं, त्याला खाल्ला पाहिजे का फेकला पाहिजे? जर त्याला प्रसाद खाल्ला त्याला फायदा होईल, आणि जर फेकून दिला तर इतर जीवजंतू तो प्रसाद खातील, त्यांना फायदा होईल. सो दिलेला प्रसाद कधीच वाया जात नाही, त्याचा लाभ होतोच होतो. कोणाला तर लाभ होणारच आहे. आता हे सात्विक, राजसिक, तामसिक यज्ञ, दान आणि तपाला शुद्ध कसं करायचं? सो भगवंत म्हणतात ओम तत्सत. या शब्दांचा वापर करून आपण जर दान दिलं, आणि जर दान ते चुकून सात्विक असेल, राजसिक असेल, तामसिक असेल, तर दान शुद्ध होऊन जातं. ओम तत्सतचा अर्थ आहे ते परमेश्वरासाठी दिलेलं आहे. मी परमेश्वराला जोडतोय आणि परमेश्वराला जोडून मी दान करतोय. सो कुठलंही दान जर आपण परमेश्वराला अर्पण केलं, जरी आपण सात्विक असू, राजसिक असू, तामसिक असू, ते दान शुद्ध होऊन जातं, ते सत्वाच्या पलीकडे जातं. सो ओम म्हणजे काय? ओम उच्चारून जर दान दिलं त्याचा अर्थ मी परमेश्वरासाठी करतोय. तत् म्हणून उच्चारून केलं तर ते कुठल्याही स्वार्थाविरे नाही. आणि सत म्हणजे ते भगवंताच्या आनंदासाठी दिलेलं आहे. सत म्हणजे शाश्वत, परमेश्वर शाश्वत आहे. सो ओम तत्सत हा उच्चारण करून यज्ञ, दान, तप करेल, ते दान, ते तप, त्या सगळ्या गोष्टी, यज्ञ, दान, तप, या सगळ्या गोष्टी शुद्ध होऊन जातात. म्हणून वेदांमधला कुठलाही श्लोक ओम या शब्दाने चालू होतो. कुठलंही आपण कार्य केलं ओम तत्सत, हरि ओम तत्सत आपण म्हणतो. हरि ओम तत्सत अर्थ काय? हे परमेश्वराला अर्पण केलेलं आहे, तुमच्या आनंदासाठी मी केलेलं आहे, आणि श्रद्धेनं केलेलं आहे, परमेश्वर श्रद्धेनं केलेलं आहे. सो आतापर्यंत आपण पाहिलं की श्रद्धेनं केलेल्या पूजा, श्रद्धेनं केलेलं यज्ञ, श्रद्धेनं केलेलं दान, पण शास्त्राच्या विरुद्ध आपण ह्या गोष्टी पाहिल्या. आता
या सगळ्या गोष्टी आपण अश्रद्धेनं केल्या तर काय परिणाम होईल? तर भगवंत या अध्यायात शेवटचे श्लोक बोलतात, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम चयत असत इत्युच्यते पार्था नचितत प्रेत्य ह्या. आपली श्रद्धाच नसेल भगवंतावरती, जे काय करतो आपण त्यावर आपली श्रद्धाच नसेल, वैदिक शास्त्र आपली श्रद्धाच नसेल, तर अश्रद्धया हुतम, अश्रद्धेने केलेला यज्ञ, हुतम दत्तम दिलदान, तपस केली तपस्या, हे सगळं काय होतं? असत ठरतं. आणि त्या यज्ञाचा, त्या तपस्येचा, त्या दानाचा या जगातही काही परिणाम होत नाही. या जगात आपल्याला काही फळ मिळत नाही त्या तपस्येचं, यज्ञाचं आणि दानाचं. आणि मेल्यानंतरही पुढच्या आयुष्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला जर भगवंताची भक्ती करायची असेल, आपल्याला शुद्ध व्हायचं असेल, आपल्याला वैदिक आज्ञेचं पालन करायचं आहे, आपण हरे कृष्ण जप करून शुद्ध व्हायचं आहे, आपली श्रद्धा पाहिजे भगवंतावरती, वैदिक आदेश आपली श्रद्धा पाहिजे. श्रद्धेनं केलेली भक्ती आपल्याला या जगात आनंदी बनवती आणि पुढच्या जगात आपल्याला ही शाश्वत भगवत धामात घेऊन जाती. मग श्रद्धेनं आपण जर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्रात जप केला तर आपण या जगात सुखी होऊ आणि पुढच्या जगात आपण शाश्वत भगवत धामात आनंदाच्या डोहात बुडू शकू. पण हीच क्रिया आपण अश्रद्धेनं केली, आपली श्रद्धाच नाही आहे, आपला विश्वासच नाही त्या गोष्टीवरती, तर मात्र बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तबे तो ना पाय कृष्ण पदे प्रेमधन. अनेक जन्म जरी आपण हे केलं, आपण भगवत प्राप्ती करू शकणार नाही. हे सत्व या श्रद्धात्र विभागात भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथं आपला 17वां अध्याय संपतो. हरे कृष्ण.